आजचा चॅप्टर पुढच्या चॅप्टरमध्ये आणि त्याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये शेवटचे जे दोन किंग्ज आहेत त्याच्यामध्ये आपण बघू नेबुखादनेच्छर जो फायनल जो किंग होता बवेलचा नेबुखादनेच्छर ज्याने टेम्पल डिस्ट्रॉय केला त्याची स्टोरी होईल पुढच्या वेळेला आणि पुढच्या वेळेच्या 2 चॅप्टर्समध्ये. आणि ॲज इफ जसं अख्खाच्या अख्खा सेफर दानियल जो आहे तो आपण कव्हर करू या 2 चॅप्टर्समध्ये. ऑब्व्हियसली कारण की आपल्याला माहिती आहे की मेलाखीममध्ये इर्मियाहूनी जेव्हा पुस्तक लिहिला तेव्हा त्यांनी इन्फॉर्मेशन जी आहे ती ममाश लिमिटेड ठेवली आणि आपण बाकीच्या पुस्तकातनं आपली जी इन्फॉर्मेशन आहे स्टोरीजची मेलाखीमची जी स्टोरी आहे ती कंप्लीट करायसाठी ती आपण वापरतो दुसऱ्या पुस्तकातनं. तसंच आपल्याला पण पुढच्या वेळेला नेबुखादनेच्छरची स्टोरी कंप्लीट करायसाठी अख्खाच्या अख्खा सेफर दानियल आणि पुढच्या वेळेला ते कंप्लीट करू. आज आपण कंटिन्यू करू मागच्या वेळेपासूनची जी स्टोरी होती लास्ट सदिक किंग और लास्ट वन ऑफ द लास्ट सदिक किंग योशियाऊ. आणि त्याच्या आपण मागच्याला बघितला होता की मागच्या वेळेला त्यांनी खुलदा जी प्रॉफिटेस होती तिच्याकडं त्यांनी हा मेसेज पाठवला आणि तिने सांगितलं की डिस्ट्रक्शन डेफिनेटली आहे येरुशलेमचा आणि फक्त तुझ्या राज्यामध्ये होणार नाही कारण की तू सदिक आहे, तू पायस माणूस आहेस, त्यामुळे तुझ्या ह्याच्यामध्ये नाही होणार, पण येरुशलेमचं डिस्ट्रक्शन होईल. मागच्या वेळेला आपण बोललो की आपण बघू आपण बोलू आणि जेव्हा आपण येऊ पुढच्या बुक्समध्ये काय इशायाऊ, यहेजकेल, यिर्मियाऊ ते जे मेन नवी जे आहेत 3 मोठे यांच्यामध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा आपण तिकडे शिकू की नेबुआ रा जो नेबुआ कशा जो आहे जो डिफिकल्ट प्रॉफेसी आहे ती खयाब नाही आहे की ती कम्प्लीट व्हायलाच पाहिजे. याला जर चांगली प्रॉफेसी असेल ती कम्प्लीट ती खयाब आहे कम्प्लीट व्हायला. आणि त्याच्यामधनं आपण बघू की पुढचे जे राजा जे आहेत ते नाही होते लेवलचे की ज्यांच्यामुळे सदिक त्यांच्यामुळे मशियाक येईल व त्यांच्यामुळे डिस्ट्रक्शन वाचेल. अफलपी आपण बघू लास्ट जो किंग आहे योयाकीन त्याच्यामध्ये आपण बघू की केन तिकडे बोलतात की केन त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी होती पण अल्टिमेटली त्यांनी पण ती ऑपॉर्च्युनिटी मिस केली आणि तिकडे पण आपण डिस्कस करू की त्यांनी जे काय त्यांनी नाही केला का त्यांनी नाही केला. आपण कंटिन्यू करू आपण आपला चॅप्टर 23rd चॅप्टर मलाखीम बेत. וישלח מלך ויאספו אליו כל זקני יהודה וירושלים. म्हणजे येरुशलेम आणि यहूदामध्ये जे माणसं होती जे वयस्कर माणसं होती त्यांना सगळ्यांना त्यांनी जमवला बेत हमिकदाशमध्ये आणि तिकडं त्यांनी त्यांना प्रूफ करायला चालू केला. तिकडे त्यांनी चालू केला सांगायला की कुठला डिफिकल्ट नेबुआ आलेला आपल्याला नवियाकडनं. ויעל המלך ויעל המלך בית השם וכל איש יהודה וכל יושבי ירושלים איתו והכהנים והנביאים וכל העם למקטון ועד גדול ויקרא באוזניהם את כל דברי הספר הברית הנמצא בבית השם. त्यांनी इकडे आपण बोललो मागच्या वेळेला की त्यांनी काय केलं त्यांनी ויעל המלך בית השם וכל איש יהודה וכל יושבי ירושלים सगळे जे होते यरुशलेम मध्ये आणि बेत हशेम जे कुठले सगळे यरुशलेमचे सगळे जे लोक होती त्यांना सगळ्यांना त्यांनी जमवला. कोहानिम व नेव्हीम इकडं कोहानिम व नेव्हीम इकडं मफरशी बोलतात की अरे नेव्हीम जे होते ते कुठं गेले होते ते कुठून आले. अरे आपण बोललो की इर्मियाहू जो होता तो खुच लारेच होता. तो 10 शबतीम जे लॉस्ट 10 ट्राईब्स होते त्यांना तो जवळ करण्याच्या मध्ये होता आणि त्यामुळे तो नव्हता. बोलतात इकडे मफरशी की जसा त्यांनी ऐकला की नेबुआ कशा आलाय ते परत आले. इर्मियाहू आले परत येरुशलेमला लेकबेल येता नेबुआ म्हणजे काय जो आहे नेबुआ आहे तो ऐकायला ते परत आले इर्मियाहू येरुशलेममध्ये. बोलतात ויעמוד המלך על העמוד ויקרוט את הברית לפני השם ללכת אחר השם ולשמור מצוותיו ואת עדותיו ואת חוקותיו בכל לב ובכל נפש
להקים את דברי הברית הזאת, הכתובים על ספר הזה ויעמוד כל העם बबरीत. इकडं आपण बघू, इकडं लिहिलं आहे की यामोद המלך על העמוד इकडं मफरशिम एक्सप्लेन करतात की ही स्पेशल जागा होती मेलेखला, जो किंग आहे त्याला उभा राहायसाठी त्याला ही स्पेशल जागा होती. आणि तिकडं योशियाऊ मेलेक जो तो उभा राहिला त्याने तिकडे चालू केला बोलायला. आणि तिकडे लिहिलं आहे वैकोत तबरीत. इकोत तबरीतचा अर्थ आहे की त्यांनी बोलला, त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आपण इकडं एक्सेप्ट करतोय तोराला, आणि समजा कोणी आपण तोरा तोडणार नाही वगैरे. आणि त्यांनी तिकडे काय केलं, जसं मागच्याला आपण बोललो की तोरा जो होता मोशे रबेनचा तोरा जेव्हा त्यांना मिळाला तेव्हा तो ओपन होता पारशात ओकाखोत, पारशात की तिस्सा तिकडे ओपन होता, तिकडे ओकाखोत लिहिला होता. आणि जसं मागच्याला मी तुम्हाला वाचून दाखवला तिकडे पसूक मध्ये लिहिला होता ויוציא אותך, כן, ויגאל אותך השם ואת मलखेך, म्हणजे तुला आणि तुझ्या राजाला सगळ्यांना तू बाहेर काढणार השם इकडनं. ऑब्व्हियसली त्याच्या पहिले जे पसूक आहे त्याच्यामुळे आणि त्यानंतरच्या पुस्तकीमुळे पण. आणि त्या पुस्तक त्यांनी वाचला आणि त्यानंतर त्यांनी वाचलंय पराशात निचवीम. पराशात निचवीम बोलतात जसा जो पराशा आहे जो आपण वाचतो योम रोषानाच्या पहिले आपण तो पराशा वाचतो तसाच नंतर वाचतो, कधी 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 पहिले कधी नंतर, पण त्या 10 दिवसांमध्ये आपण वाचतो पराशात निचवीम. तो पराशा त्यांनी त्यांना वाचवला आणि त्यांनी सगळ्यांकडनं शपथ घेतली की सगळेजण तोरा पाळतील. इकडं आपण बघू एंडला की ही जी गोष्ट आहे ही ही एंडला जशी काय भाग पाडल की आम इस्रायल जे आहे ते हरतील. मी इकडं तुम्हाला तानीत काफ किमेल इकडे उघडलेला आहे आणि योमामध्ये पण आपण इकडे बघू की इकडे लिहिलं आहे, इकडे गोष्ट लिहिलं आहे वैकोत את הברית לפני השם, ללכת אחר השם, सगळ्यांनी हशेमचं का पाळायचं, लिश्मो मित्वताव, मिtzvot जे आहे ते पाळायचे, वेत एदोताव, सगळे जे एदूत जे आहे ते पाळायचे, वेत खुकोताव, ज्या सगळ्या हुकीम आहेत, जे सगळ्या ज्या गोष्टी ज्या आपल्याला हलाखत नाही समजत ते पण पाळायचे. וכל לב וכל נפש להקים את דברי הברית הזאת הכתובים על הספר הזה ויעמוד כל העם בברית. इकडनं हा जे पसुकीम आहेत हे जे लास्ट शब्द आहेत ויעמוד כל העם בברית, इकडं पोस्कीम आणतात, काय पोस्कीम इकडं आणतात. मी तुम्हाला 2-3 शब्द वाचून दाखवतो. इकडं पोस्कीम मध्ये लिहिलाय मसरत खुलीम मध्ये שלה, כן? שלה מפרש आहेत नाही פוסקים आहे, פוסק आहेत, पण सेम पद्धतीने निश्चित पोस्किम पण इकडे लिहिलं आहे ויעמוד כל העם בברית מיהד איתה התם העומדים שם אומרים כשם שהביאה מהר"ם מרוטנבורג. מהר"ם מרוטנבורג עוטה פוסק आणतात ויש לעמוד בשעה שמלים את התינוק. बोलतात इकडे लिहिलं आहे ויעמוד כל העם בברית. बोलतात महाराम रोटनबुर्ग त्यांनी काय शिकला की जेव्हा ब्रीत मिला चालू आहे तेव्हा सगळीची सगळी लोक जी आहेत त्यांनी उभा राहायला पाहिजे ब्रीत मिलामध्ये. ועוד כתיב ויעמוד כל העם בברית, וכן כתב התשבץ, תשבץ पण आहेत ते पण פוסק आहेत ראשונים, כן? והמרדכי, מרדכי אחרונים, פרק רבי אליעזר דמילה, והכל בו, כל בו ראשונותה, ועבודרם ראשון, והגאות חדשות ראשון, סביב מרדכי, פרק רבי אליעזר דמילה, דף ק"ו, מסכת חולין. ובולטת אזון יקרה, בשעת המילה על שם שיעמוד כל העם הברית חוץ מהסנדק התופס התינוק. म्हणजे बाकी सगळे जे ब्रीत मिलाला अटेंड करतात इकडनं शिकतात पोस्किम, मसकत खुलीम मध्ये पण आणलंय, आणि इकडनं शिकतात की की ब्रीत मिला जेव्हा चालू आहे तेव्हा सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे. ब्रीत मिला चालू असताना खुच मी संदाक सोडून बाकी सगळ्यांनी इकडे उभा राहायला पाहिजे ब्रीत मिलामध्ये. आणि הלכה आणले तसं बोलतात ויצב המלך את חלקיהו הכהן הגדול ואת כהני המשנה ואת שומרי הסף להוציא מהיכל אדוני את כל הכלים העשויים לבעל ולאשרה ולכל צבא השמיים ולשרפם מחוץ לירושלים ולהשמד בשמדות קדרון ונשא את כל עורפם בתל. काय इकडे लिहिलंय
खिल्कियाहू कोहेन जो होता त्यांना खिल्कियाहू कोहेन ज्यांना तो सेफर तोरा मिळाला होता त्यांनी त्यांना सांगितला की याच्यामधनं शोमय असाफ म्हणजे जिकडे सगळ्या भांडी सगळ्या तिकडे ज्या ज्या ठेवायची जागा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तिकडं जी बाल आणि आशेरा इकडं पण दोन अबोधा जरा ज्या आहेत नवरा आणि बायकोचा अबोधा जरा आज आपण किती वेळा डिस्कस केला होता. हा अबोधा जरा जो होता तो होता शिवलिंगाचा आणि त्याच्या बाजूला ते होता त्याची बायको. त्याच्या अगोदर जरा त्याचे खिली म्हणजे त्याची जी भांडी जी होती ती तिकडे होती आणि ती त्यांनी बाहेर काढली. प्रश्न इकडे विचारतात, अरे 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 मेनश्याने जेव्हा चुवा केला तेव्हा त्यांनी सगळा जाळला, त्यांनी सगळा बाहेर काढला होता. मग कसं काय झाला इकडे की परत ती भांडी परत आली. आपण काय बोललो मागच्या वेळेला पण डिस्कस केला होता. आपण बोललो की अरे ही भांडी जी होती ती कोणी आणली आतमध्ये? अम्नोनने आणली. अम्नोन 2 वर्ष राजा होता. अम्नोननी ही भांडी आणि ह्या अबोधाच्या गोष्टी ज्या त्या त्यांनी परत आणल्या आणि त्या जाळल्या गेल्या आत्ता. योशियाहूनी त्या आत्ता जाळल्या. बोलतात इकडे וכל הכלים העשויים לבעל ולאשרה ולכל צבא השמיים ושרפה מחוץ לירושלים בשמדות קדרון, שמדות קדרון נדीच्या जवळ तिकडे जाळला ונשא את עפרם בתל. ונשא את עפרם בתל अबोधाची माती जी आहे ती पण वापरायला अलाउड नाहीये. ती पण कुशासाठी वापरायला अलाउड नाही. ती पण तिला फसर करायसाठी ती पण फसर करायसाठी त्यांनी माती पण त्यांनी पाण्याच्या जवळ त्यांनी जाळली. इकडं लिहिलंय पुढच्या पसूकमध्ये והשבית את הכומרים אשר נתנו מלכי יהודה ויקטור בבמות בערי יהודה מסביבי ירושלים את המקטרים לבעל, לשמש ולירח ולמזלות ולכל צבא השמיים. हे सगळे अबोध जरत जे होते शेमेश यरख म्हणजे चंद्राचे आणि सूर्याचे आणि बाकीच्या स्टारचे जे अबोध जरा कळत होते त्यांनी काय केला वयशबीत येतं कोमरिम जे सगळे लोक जे अबोधा जरा जो करत होते याचा यशबीत असे म्हणजे डिस्ट्रॉय केले त्यांनी जाळले त्या कोमरिम लोकांना जे लोक अबोधा जरा करणार होते त्यांच्या प्रीस्टला त्यांनी जाळले आणि तिकडे जी जागा जी होती त्याच्यावरती त्यांनी त्यांची राख जी आहे त्यांनी तिकडं त्यांच्यावरती पेरली. त्या जागेवरती त्या कोमेर म्हणजे ते जे अबोधा जराचे जे प्रीस्ट होते त्यांचीच राख त्यांनी तिकडे पेरली आणि तिकडे पेरली दाखवायला की तुम्ही याची पूजा करतोय तुम्ही तिकडं मराल करून. ויוצא את האשרה מבית השם מחוץ לירושלים אל נחל קדרון וישרוף אותה בנחל קדרון וידק העפר וישלח את עפרה אל קבר בני העם. काय केला अशेराचे जे होते म्हणजे ती बायको त्या अबोधाची बायको ויצא את האשרה מבית השם. שוב בית השם मागच्या वेळेला आपण बोललो होतो की मफरशीम आहेत ते medagdek करतात आणि ही जी गोष्ट आहे ती अफिलू सनेद्रीन मध्ये कितीतरी वेळा लिहिलेली आहे. लिहिला आहे की अबोधा जराच्या मूर्त्या ज्या होत्या आपण नवीमध्ये पण बघितला होता मेनसच्या चॅप्टर मध्ये 2 चॅप्टरच्या पहिले आपण इकडे बघितला होता की त्यांनी अबोधा जराच्या मूर्त्या बेतामिकदाश मध्ये त्यांनी ठेवल्या होत्या आणि तिकडे त्यांची मंदिरं पण होती आतमध्ये बेतामिकदाशच्या आतमध्ये तिकडे मंदिरं होती. तिकडे लिहिलं आहे इकडे या पुस्तकामध्ये लिहिलं आहे वयचेत आशेरा मिबेत हशेम म्हणजे हशेमच्या घरामधनं त्यांनी आशेराच्या मूर्त्या बाहेर काढल्या. מחוץ לירושלים אל נחל קדרון וישרוף आणि त्याने तिकडे जाळल्या. אותה בנחל קדרון וידק म्हणजे त्यांची पावडर केली לעפר וישלך את העפרה על קבר בני העם आणि त्यांची कोणी त्या आशेराचे कोणी त्यांनी त्याची पूजा वगैरे केली असेल त्याची मूर्ती पूजा केली असेल त्यांच्या कबरीवरती ती राख त्यांनी तिकडे पाडली. त्यानंतर इकडे लिहिलाय वैतोच את ביתי הקדשים אשר בבית השם בית השם אשר אנשים הורגות שם בתים לאשרה. काय होता केदेशा म्हणजे इकडे लिहिलं इथं राशी बेतझिमा म्हणजे इकडं धंदा करणाऱ्या बायकांना पण त्यांनी तिकडं आतमध्ये घरे दिली होती बेतामिकदाशच्या आतमध्ये. आणि जसं आपण बोललो मागच्या वेळेला
की बेतामिकदासच्या आतमध्ये तिकडे मेफरशीम लिहितात की जसं लिहित आहे गमारामध्ये मसेखेत योमामध्ये दाखवतात की बेतामिकदासचं डिस्ट्रक्शन का झाला. तर बोलतात तिकडे लिहिलाय की आयता बो तिकडं त्याच्या आत, तिकडं बो म्हणजे आतमध्ये 3 गोष्टी होत्या. शफेखुत दमीम, अवोदा जगा, गिलूय आगयोत. बोलतात या तिन्ही गोष्टी बेथमिकदासच्या आतमध्ये होतात. मर्डर जो झाला होता तो जखारिया नबीचा मर्डर तिकडे केला होता. बेत कोदेश मध्ये त्यांचा मर्डर केला होता. दुसरा जो होता अवोदा जरा, तो अवोदा जरा तिकडे त्यांनी आतमध्ये ठेवले होते. आणि तिकडे बातमध्ये धंदा करणारे बायका पण त्याच्यामध्ये बेतमिकदासमध्ये त्यांनी आणल्या होत्या, ते पण त्यांनी डिस्ट्रॉय केला. आणि ह्या बायका ज्या होत्या त्या काय इकडे करायच्या, ओगोत शाम बतीम, बतीम येरियोत इकडे लिहितात. येरियोत म्हणजे हा अबोधा जरा जो होता शेराचा तो होता धाग्याचा. धाग्यांनी काय 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 त्यांचा अबोधा जरा करायचे, त्यांना काय काय शिवायचे, त्यांना राऊंड राऊंड त्यांना फेऱ्या मारायचे, काय करायचे. आणि ते जे धागे जे होते ओरगो होते एरियो होते, कपड्याचे तिकीम बिकीम करायचे. जेव्हा त्यांच्याकडं त्यांचा बिझनेस स्लो होता, जेव्हा त्यांचा बिझनेस स्लो होता ह्याच बायकांचा, म्हणजे धंदा करणाऱ्या बायकांचाच बिझनेस जेव्हा स्लो होता, तेव्हा ते दुसऱ्या साईड बिझनेस करायचे तिकडं ओरगोत, ते तिकडं हे वापरायचे, पिशव्या करून विकायचे. लिहिता तिकडे ויבא את כל הכהנים מערי יהודה ויטמע את הבמות אשר כיתרו שם הכהנים מגבע עד באר שבע, ונתת את הבמות במות השערים אשר פתח שער יהושע, שער העיר אשר על שמואל איש בשער העיר. काय लिहिलंय इकडे लिहिलंय की त्यांनी जे बेत वयवे एत कोल कोहानी म्हणजे कोहानीम त्यांची जी होते अबोधा जराचे, त्यांना त्यांनी आणला. मी आरे यहुदा, इकडे आरे यहुदा मधनं का आणला, कारण की आपण जसं बघितलं इर्मियाहू नबीनी या लोकांना पण परत आणला होता ऑलरेडी. धाशवतीम जे होते त्यांनी आणला होता ऑलरेडी परत. आणि तिकडं त्यांनी यहुदामध्ये पण त्यांनी त्यांच्या अबोधा जरा जो तो चालू केला होता. वैतमेता बमोत, वैतमेता बमोत मेफरशीम इकडे लिहितात की लोक होती त्यांच्या अबोधा जराची जी काइंड होती, ते जसं अगोदर करायचे त्याच्यामध्ये स्पेशालिटी होती, म्हणजे तारा आणि तुमा पण ते सांभाळायचे आणि अगोदर जरा पण करायचे. म्हणजे तो जसं मागच्या वेळेला आपण बोललो होतो एक्झाम्पल मध्ये की तुम्ही त्याला बोलाल ह्या जागेमध्ये तू घुसू नाही शकत, इकडे खाऊ नाही शकत. बोलतात का, बोलतात तिकडं तो कशेर नाही पाळते, त्याच्या तो डुक्कर विकते, तो हे करते. तर बोलतात हो बापरे एवढा डिफिकल्ट. पण तर त्याला तुम्ही समजावाल हा नकोन नकोन हा जनावर जो खाणं आहे त्याच्यामध्ये लाभ आहे, पण तू शबात पण पाळायला पाहिजे. शबात तर नाही पाळतोस तू, त्याच्यामध्ये जास्ती मोठी पनिशमेंट आहे. तर बोलतात शबात नाही, शबात मी ट्रेडिशनल आहे. ट्रेडिशनल म्हणजे तो किदूश करतो आणि नंतर तो शबात पाळायचं बंद करून टाकतो. तर बोलतो मी ट्रेडिशनल आहे. तर बोलतात तेवढी मोठी गोष्ट आहे. तसं बोलता हे पण हे लोक अगोदर जरा करायचे. आणि तिकडं जर तो तुमा आणि तारा पाळत नसेल, दररोज तुम्ही मिकवे नाही घेतला त्या कोयनी, त्याला तो तमे व्हायचा, म्हणजे सगळं तो इम्प्युअर व्हायचा. त्यामुळे बोलतात त्या अगोदर जरा कसं त्यांनी त्यांनी इम्प्युअर केले त्या अगोदर जरा. दोन प्रकारांनी ते एक्सप्लेन करतात. एक प्रकार आहे की तिकडं त्यांनी मेलेल्या माणसांच्या हड्ड्या, मेलेल्या माणसांची राख आणून तिकडे त्या बमोतमध्ये टाकली. दुसरा जो पिरुष आहे तिकडे त्यांनी त्यांचा खून केला, त्यांनी त्यांचं इकडं त्या कोहानीम लोकांचा त्यांना त्यांचा रक्त इकडे सांडला, जसा लिहिला आहे एक मसखत योमामध्ये की त्या वेळेला. थोडंसं बघू पटकन कारण की चॅप्टर आपला मोठा आहे, त्यामुळे मी थोडा फास्ट जातो, मला माहिती आहे, पण आपण थोडंसं बघू. इकडे लिहितात की इकडं स्टोरी आणलंय दोन कोहानीम लोकांची. ते पळत होते वरती ह्याच्यामध्ये मिसबॅगच्या वधी. आणि काय त्यांनी केला, आणि त्यांनी एकाने त्याच्या ह्याच्यावरती आल्यावरती त्यांनी त्याला त्याला मारला तिकडं. त्याच्यामध्ये दुसऱ्या कोयनी त्याच्या छातीमध्ये त्यांनी तलवार घातली आणि त्यांनी त्याला तिकडं मिसबॅक वरती मारला. लिहितंय तिकडं अमाद רבי צדוק על מעלות העולם ואמר אחינו בית ישראל שמעו, הרי זה אומר की מצא חלל באדמה. जसं बोलतात तुम्हाला खलाल मिळालं, तुम्हाला जर मेलेला बॉडी मिळाली रस्त्यामध्ये, तुम्ही काउंट करता कुठं ते जवळ आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती
एगला आरुफा करता. बोलतात इकडे अनान अलमी लावी, कोणासाठी आपण एगला आरुफा आणायचा? अलाईर ऑयला याला अजारोत. अजारोत म्हणजे तिकडे जे रूम्स होते बेतामिकदाश मध्ये, त्या रूम साठी आपण एगला आणायचा. एगेल म्हणजे वासरू आणायचा. ओ सिटी साठी, येरुशलेम साठी, म्हणजे दोन्ही जे दोष गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये तिकडे बॉडी तुम्हाला मिळते. तिकडं कोणासाठी आणायचा? बोलतात वेरुशालाईम, येरुशालाईम बात अखुया एगला अरुफाईम गतान्या असतो इथपर्यंत. इकडे इथं लिहितात अजून, इथं लिहितात अजून की त्यांच्यामध्ये एक एक जो माणूस होता, तो होता तो होता त्याचा आबा. तो आला, त्यांनी बघितलं त्याचा पोरगा होता तिकडे, त्याचा खून, त्याला त्याला मारलं होतं तिकडं. तो तिकडं तडफडत होता. तो लगेच तिकडे आला आणि त्यांनी तिकडे सांगितला, हा अजून तो इम्प्युअर नाही झालेला आहे. त्यांनी त्याला बाहेर काढला आणि त्याच्यानंतर त्यांनी सखीन बाहेर काढली. लिहिते इकडे गमारा की मी पो लोमदीम हया कशे, कारण त्यांना डिफिकल्ट होता त्या लोकांना तारात अखिलीम योतेर मी 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 अबोधा झाला, म्हणजे त्यांना मिशफेकूत दमी, त्यांना डिफिकल्ट होता तारा त्या सकीनला प्युअर करायसाठी, इम्प्युअर झालेल्या सकीनला प्युअर करायसाठी त्यांना ते डिफिकल्ट होता. पण फेकू दमी म्हणजे त्याच्या पोराचा तिकडे खून झालाय, त्याच्यासाठी त्याला लाईट गोष्ट होती. तसाच इकडं पण या आपल्या चॅप्टर मध्ये लिहिलाय. बोलतात की त्यांनी तिकडे त्याचे बमोत जे होते ते इम्प्युअर केले. कारण आपल्या दिवसामध्ये पण आहेत अशा गोष्टी की लोक डिफिकल्ट गोष्ट ज्या आहेत त्या सोडतात आणि इझी गोष्टीमध्ये जास्ती त्यांचं लक्ष देतात. אך לא יעלו כהני הבמות אל המזבח השם בירושלים כי אכלו מצות בתור אחיהם. הנה, मागच्या वेळेला हा पसूक बघितला होता. रबी शिमशोन परत नाही आहेत. मागच्या वेळेला आपण पसूक बघितला होता आणि आपण इकडनं आणला होता की रामबाम आणतात त्यांच्या अलाखोत मध्ये, कोहानिमच्या अलाखोत मध्ये परक तेतवाव अलाखा गिमेल, तिकडे ते आणतात की कोहेन ज्यांनी अबोधा जरा केलाय, ओ त्याच्या हातातनं खून झालाय. काय? त्यातनं खून झाल्यावर त्यातनं हातातनं अबोधा जरा झालाय. त्यांनी अफिलू चुवा केल्यानंतर पण त्याला अबोधात बेतमिकदाश करायला अलाउड नाही. आणि तिकडनं ते शिकतात की बिरकात कोहानिम ज्या आहेत ते अबोधा आहे बेतमिकदास सारखा, आणि तो त्याला करायला कधीच अलाउड नाही. अफिलू त्यांनी चुवा केला, ओ अफिलू त्यांनी त्याच्या हातातनं चुकीनी पण अबोधा जरा ओ खून झाला तर रामबाम इकडनं आणतात. नकोन राब शिमशोन बोलले अख्रोनी माहीत, नकोन अख्रोनी माहीत. रामबाम इकडनं शिकतात पसूक मधनं, आणि ऑब्व्हियसली नॉट पसूक मधनं फक्त. आपण मागच्या वेळेला मसखत बरखोत दाफ लामेद बे तिकडे पण आपण शिकलो होतो ऑलरेडी, की तिकडे पण गमाला बोलतो की ज्या ज्या कोहेनच्या हातातून खून झालाय त्याला मिसबॅख वरती अर्पण करायला परत कधीच अलाउड नाहीये. तसंच इकडे पण लिहिलंय आख लो यालू आ कोहान्या बमोत, कोहान्या बमोत ज्या कोहानिम लोकांनी ज्यांनी बमोत वरती अर्पण केली एला मिसबॅख, ते परत कधीच मिसबॅख जाणार नाही. की इम अखलू मचोत बेतोक अखेहेम, मॅक्सिमम त्यांना काय अलाउड केला? मॅक्सिमम त्याला अलाउड केला इखलू येता मचोत, म्हणजे मेनखोत म्हणजे जे भाकऱ्यांचे वा पावाचे जे अर्पण होती, ती त्यांना खेन खायला अलाउड केली. त्यांच्या म्हणजे बाकीचे जे कोहानिम होते ज्यांनी कधीच अबोधा नाही केलाय, त्यांच्या घरी जाऊन त्यांना मेनाखोत खायला खेन अलाव केला. आणि בגמרא לא כתבו, גמרא मध्ये לילה כהן ששפך דמים אינו עולה. רמב"ם שקצת אפילו בשוגג. לשולחן ערוך, לאחרונים כן. तिकडं खिलुकी माहीत, पण रामबाम आपली इकडनं पण आणतात की नाही, गमारामध्ये नाही लिहिलंय נכון क्लिअरली म्हणजे शोगे गोलो पण नाही 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 मारा लिहिलाय ग्रामा. ग्रामा ग्रामा मे बी त्याला पसू असेल. तुम्हाला जर बघायचं आहे, आपण बघू इकडं पटकन कसा लिहितात मिशने तोरा השם צ'יק צ'אק. הלכה मध्ये משנה תורה, פרק, לא פה, אז פרק ט"ו, איפה זה?
פרק ו', הלכה ג'. הלכה ג'. עבירה כיצד? כהן שהרג את הנפש, אף על פי שעשה תשובה, לא יישא את כפיו, שנאמר, ידיכם דמים מלאו, וכתיב, ובפרשכם כפיכם. וכהן עבד כוכבים, בין באונס בין בשוגג, אף על פי שעשה תשובה, אינו נושא את כפיו לעולם, אך לא יעלו הכהנים במות, וברכת העבודה. הנה זה הפסוק שלנו, העבודה היא שנאמר, ושלוחה, טוב, לא כתבו גם. טוב, לא יודע. לא יישא את כפיו, טוב, לא יודע. לרמב"ם גם לא יודע, לגרמה מה יהיה. לפוסקים האחרונים, לרב עובדיה יוסף, לשולחן ערוך, זה כן יהיה מותר לעלות לבמה. בסדר? אז כן, נעים הייתי. नई माहिती ग्रामामध्ये तो मेला त्याच्यातनं चूक झाली तर नाही माहिती त्याचं काय पुस्तक करतील पण अबोधा जरासाठी अफिलू बग्रामा ते बोलतील की नाही नाही करायचं טוב, וטימא את התופת אשר בגיא בן הינום לבלתי להעביר איש את בנו ואת ביתו באש למולך. תופת, רש"י इकडे लिहितात, העבודה זרה जो होता तो होता मोलेख. मोलेखचा आबोधा जरा जो होता त्याच्यामध्ये आगीमध्ये त्याच्या पोरांना पास करायचे. कारण इंडियामध्ये आहे त्या आबोधा जरा पोरांना लहान लहान पोरांना त्याच्यामध्ये पास करायचे. आणि जो कोण मरल त्या पासिंग मध्ये तो जसा काय अर्पण चढला आणि जो कोण नाही त्याला जसा काय त्या मोलेखने ब्लेस केला लॉंग लाईफ मध्ये आणि ते तसे पास करायचे. बघा तोफे तिकडं लिहितात ते तिकडं तुपी वाजवायचे, ढोल वाजवायचे का जे आवाज जो आहे त्याला त्या पोरांचा आवाज नको यायला रडण्याचा. ते जेव्हा पास करतात तेव्हा जळतात त्यांच्या अंगाला कातडीला जेव्हा चटके लागतात त्याचा हे नको यायला म्हणून तिकडे ते तोफेत ते हे वाजवायचे, तुपी वाजवायचे, ढोल वाजवायचे आणि त्यांनी आवाज करायचे आणि ते म्हणजे त्याचा आवाज जरा करायचे आणि त्यामुळे आवाज जो आहे त्याचा जे वडील जे आहेत ते पास करायचे त्यांना समजायचं पण नाही की इकडं ते पोराला चटके लागतायत का काय होतंय. तो पण त्यांनी डिस्ट्रॉय केला. तिमे तिमे दिला म्हणजे त्यांनी तो इम्प्युअर केला. जसं सांगितलं त्यांनी तिकडे त्यांनी रक्त सांडला त्यांनी तिकडे जाळला. त्यांचे जे मेलेले जे अगोदर करणारे जे लोक होती ते त्यांना तिकडे त्यांची राख त्यांची माती आणून तिकडे त्यांनी टाकली, इम्प्युअर केला ती जागा म्हणजे लोक परत नको येऊन करायला तिकडे. ऑब्व्हियसली जसं बोललो गमारामध्ये लिहिलं आहे की त्या लोकांना ती जागा प्युअर करायला डिफिकल्ट होता, अगोदर जरा करायला त्यांना डिफिकल्ट नव्हता. तुमा आणि तारामध्ये ते सांभाळायचे. तर बोलतात וישבות את הסוסים אשר נתנו מלכי יהודה לשמש מבוא בית השם אל לשכת נתן מלך הסריס אשר בפרברים ואת מרכבות השמש שרף באש. שוב העבודה זרה זו होता. याच्यामध्ये काय आबोधा जरा होता, सूर्याकडं ते पळत जायचे. सूर्य जेव्हा यायचा तेव्हा तिकडं ते घोडे घेऊन त्यांचे पळायचे सूर्याच्या साईडनी. सूर्य ज्या साईडनी येते तोपर्यंत आणि तिकडं सूर्य जेव्हा यायचा त्यांचा नेच व्हायचा तेव्हा ते मिस्ता खाफे करायचे. हा बोधा जरा पण जो आहे तो पण इंडियामध्ये आहे. केन नाही त्यांना माहिती मला वाटतं काय बोलतात सूर्यवंशी का काय बोलतात. पण हा बोधा जरा जो आहे सनचा की सकाळ सकाळी जायचे आणि तिकडं त्या सनला ते बाव डाऊन करायचे, सूर्य नमस्कार का काय काय करायचे केन सनच्या टाइमला. बोलतात मे बी मी शब्द नीट करेक्ट नाही वापरतोय पण केन अबोधा जरा जे करायचे त्याच्यामध्ये तो जो अबोधा जरा होता त्याच्यामध्ये जे सुसीम त्यांनी वापरले होते, ते घोडे जे वापरले होते ते पण त्यांनी डिस्ट्रॉय केले. ואת המזבחות אשר על הגג עליית אחז אשר עשו. मजबेखोत जे त्यांनी स्वतःच्या गॅलरीमध्ये केले होते आखाजनी मलखी यहूदा. वאת मजबेखोत अशर असा मेनशेने केलेला आबोधा जरा. शुभ आपण बोलू की मेनशेनी चुवा केला पण
त्याच्यानंतर आमोन जो आला त्यांनी ते परत आणले. בשתי חצרות בית השם נתץ המלך וירץ משם וישליך את עפרם אל נחל קדרון. ते मग त्यांनी डिस्ट्रॉय केला, सगळा जाळला आणि पेरली त्यांची राख נחל קדרון मध्ये. ואת הבמות אשר על פי ירושלים, אשר מימין להר המשחית, אשר בנה שלמה מלך ישראל לעשתרות, שיקוץ צידונים, ולקומש שיקוץ מואב, ולמלכים תועבת בני עמון तिमे המלך. טוב, इकडं पण कसा काय लिहिला इकडे श्लोमो המלך, अरे गमारा इकडे प्रश्न विचारते मसेखत शब्बात मध्ये, बोलते की अरे योशफात होता, आसा होता, खिसकियाव होता, त्यांनी कसं काय नाही जाळले अबोधा जरा. तर बोलतात באמת באמת ही जी घरं जी होती ती अफिलू श्लोमो अमेलेकच्या बायकांनी पण नाही बनवली होती. त्यांनी बांधण्यासाठी विचार केला होता आणि त्यांनी जागा सेपरेट घेतली होती. आणि श्लोमो अमेलेक जसं आपण बघितलं ऑलरेडी, श्लोमो अमेलेकनी त्याच्या एंडच्या दिवसांमध्ये त्याच्या बायकांना सरळ नाही केला, कॅन 2-4 बायकांना त्यांनी मारून टाकला असं जसं बोललो आपण मागच्या वेळेला, म्हणजे जेव्हा आपण शिकलो मेलाखीम आलेफ तेव्हा. तर बाकीच्यांना पण अक्कल आली असती. तर ते त्यांनी केलं नाही आणि तो मक्षवा त्यांच्यामध्ये होता की त्यांनी जागा सेपरेट ठेवली होती. आमोनच्या लोकांनी ते बनवला तिकडे बेमेत. आणि नंतर नंतर योशियाहू המלך त्यांनी ते डिस्ट्रॉय केलं. ושיבר את המצבות ויקראת את האשרים וימלא את המקום עצמות אדם. כן, שוב, סיים. जसं आपण एक्सप्लेन केला की हे जे מצבות होते, हे जे וישבר את המצבות, מצבות म्हणजे कवरी ज्या होत्या त्याच्यामध्ये जे होत्या त्या त्यांनी तोडल्या. את האשרים וימלא את המקום עצמות אדם. तिकडे पण त्यांनी सगळ्या माणसांच्या हड्ड्या ज्या होत्या त्या त्यांनी भरून टाकल्या तिकडे, परत तिकडे लोक नको यायला म्हणून. וגם את המזבח אשר בבית אל, הבמה אשר עשה ירבעם בן נבט, אשר החטיא את ישראל, גם את המזבח ההוא ואת הבמה נתץ וישרוף את הבמה, הדק לעפר ושרף अशेरा. हा पसूक जर तुम्हाला आठवत असेल, या पसूक मध्ये ईदो अनवी त्यांनी ऑलरेडी नेबुआ दिला होता ऑलमोस्ट 300 इयर्स पहिले. यरोबाम बन नवात, यरोबाम बन नवात, तेव्हा जेव्हा त्यांनी अगोदर चालू केला तेव्हा त्यांनी तर सांगितलं होता की यवो आदाम बेत श्लोमो, त्यांनी त्या श्लोमोच्या घरामधनं एक माणूस येईल आणि इकडं तो ह्या जागेवरती तुझ्या अड्ड्या त्याच्यामध्ये तो चढवल इकडं वरती. आणि त्याच्यानंतर त्याला मारला ईदोला. आणि तिकडं एक हे पण होता नवी शेखेर, त्यांनी पण स्वतःला तिकडं दफनवला. त्याचं इकडं डिस्कशन झालंय की यरोबामनी जे बनवला होता मिसबेह, अफिलू त्याचे बनवलेल्या ज्या मूर्त्या होत्या ते घेऊन गेले लोक. आपण बोललो सनखेरीफ त्यांनी त्या मूर्त्या घेऊन गेल्या, दान आणि बेरशामध्ये ते 2 त्यांनी मूर्त्या केल्या त्या घेऊन गेल्या. पण ते मिसबेह होत जिकडं तो अर्पण करायचा ती जागेला योशियाहू המלך त्यांनी ती डिस्ट्रॉय केली. ואת המזבח אשר בבית אל, ישראל मध्ये, במה אשר עשה ירבעם בן נבט אשר החטיא את ישראל, ואת המזבח ההוא ואת הבמה ניתץ וישרוף את הבמה, דק לעפר ושרף अशेरा. तिकडे त्यांनी सगळ्याला ममाश कुटून एकदम बारीक केला आणि फजर केला की त्याचं नामो निशान नाही राहणार. ויפן יאשיהו וירא את הקברים אשר שם בהר, וישלח ויקח את עצמות מן הקברים וישרוף את המזבח ויטמאו כדבר השם אשר קרא איש האלוהים अशर करा एत देवारीम आले. म्हणजे त्या नवीन ईदो आणि नवीन त्यांनी ऑलरेडी सांगितलं होता की तिकडं तो माणसाच्या हड्ड्या आणल. तर इकडं लिहितात की बेमेत यरोबाम बन नवात तिकडे नाही लिहिलंय, तिकडे लिहिलाय अशर करा ईश एलोहीम, तिकडे लिहिलंय त्यांनी, इकडे नाही आपल्या ह्याच्यामध्ये नाही, त्या तिकडं मेलाखीम आलेफ मध्ये तिकडे लिहिलंय की आदाम आचमोत आदाम. माझे आचमोत आदाम लिहितात मेफर्शिम की त्याच्या हड्ड्यांच्या बद्दल लिहिलंय. म्हणजे
यरोबाम बेन नवातच्या हाड्यांच्या बद्दल लिहिलंय की तो तुझ्या हाड्या काढल वरती आणि तो इकडे भरल ह्याच्यामध्ये, ह्या जागेवरती. बोलतात की लेखवोद अमेलेख, लेखवोद अमेलेख म्हणजे मेलेखचा जो सन्मान आहे तो ठेवायसाठी. पण इकडे बेमे त्यांनी जे त्यांनी कबर उकरली ती होती यरोबाम बिन नवातची. आणि आपण बघू पुढच्या चॅप्टर मध्ये पण दीन, योयाकीम आणि योयाकीमच्या मध्ये जेव्हा आपण बघू, तेव्हा आपण तिकडे बघू की दोन दोन दीन वापरतात. एक कवोद अमेत आणि दुसरा जो आहे तो कवोद अमेलेख. त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला की त्यांना कुबुरा मिळायसाठी. तो ויפן יאשיהו וירא את वाचलं आपण ऑलरेडी. ויאמר מה הציון הלז אשר אני רואה, ויאמרו אליו אנשי העיר הקבר איש האלוהים אשר בא מיהודה, ויקרא את הדברים האלה अशर עשית על המזבח बेतेल. काय झालं इकडे, हा जो चिऊन जो होता, हा जो जागा जी होती ती मुजार होती, रहा קבר, מצידו אחד עלה קמשונים וחרולים, וצידו האחר הדסים ובשמים. बोलतात ती कबर होती, एक कबर त्यांनी बघितलं, ही कसली कबर आहे, ही कोणाची कबर आहे. त्यांनी सांगितलं की कबर का विचारली इकडे, का त्यांनी आणलं. ती कबर जी होती ती विचित्र होती. एका साईडनी तिच्यामध्ये कॅक्टस आणि काटेरी झाडे बिडे होती खूप सारे, आणि दुसऱ्या साईडनी हदसीम आणि बेसमी म्हणजे तिकडे मटलीची झाडं होती, आणि तिकडं अजून कुठल्या चांगल्या वासांची झाडं होती एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला होती झाडं काटेरी झाडं. तर तुम्हाला आठवत असेल की तिकडे त्या कबरीमध्ये त्यांनी स्वतःला पण तिकडे त्यांनी दफनवला त्या नवी शेकेरने. वयोमेर हनिखू लो, आणि तिकडे त्यांनी लिहिलं की ह्या कबरीमध्ये कोण आहे, तर तो ईशा एलोकीम ईदो नबी जो आले होते यहूदामध्ये, त्याला इकडे त्यांनी गाडलंय. बोलतात वयोमेर हनिखू लो इश על ינה עצמותיו, וימלטו עצמותיו את עצמות הנביא אשר בא משומרון. अशर बा मी शोमोन म्हणजे तो नवी शेके जो, त्याची पण हड्ड्या नाही हलवल्या. का, कारण की जो नवी जो होता, नवी सद्दीक ईदो जो होता, त्याच्या हड्ड्या नको हलवायला, त्याच्यासाठी त्याची पण त्यांनी कबर नाही उघडली. हड्ड्या परत गाडलेल्या परत हड्ड्या हलवायला नको म्हणून. त्यामुळे ती कबर जी आहे ती त्यांनी परत उघडली पण नाही, म्हणजे त्याच्यासाठी, म्हणजे त्याची हड्ड्या हलले जात नाही म्हणून. וגם את כל בתי הבמות אשר בערי שומרון, אשר עשו מלכי ישראל להכיס, הסיר יאשיהו ויעש להם ככל המעשים אשר עשה בבית אל. म्हणजे बेतेल मध्ये, בערי शोमरोन, बाकीच्या जे पण जागा होत्या, केन त्याच्यामध्ये पण त्यांनी ते बाकीचे पण जे कवरी होत्या, बाकीच्या पण जागा होत्या बेतेल, बमोत, जिकडे जिकडे त्यांनी अर्पण केली होती, ती पण जागा ज्या आहेत त्यांनी वरचा डिस्ट्रॉय केला, तसंच त्यांनी या जागा पण त्यांनी खालती डिस्ट्रॉय केल्या. ויזבק את כל כהני הבמות אשר שם על המזבחות, וישרוף את עצמות अदाम आलेम वयशेव येऊशालाम. शोमरोनला पण त्यांनी सगळं डिस्ट्रॉय केला, आणि तिकडचे जे बमोत, जे कोहानी होते, त्यांना पण त्यांनी मारला. त्यांनी त्याच्यात हाड्या वगैरे टाकल्या, इम्प्युअर केला, आणि ते आले परत येरुशलेमला. म्हणजे सगळं त्यांनी जसं काय तिहूर, त्यांनी प्युरिफिकेशनचं काम केलं अख्खाच्या इस्रायलमध्ये. आणि ह्या वेळेला फक्त एकच राजा होता, केन का, कारण की इस्रायलचे जे राजा होते ते सगळे संपले होते ऑलरेडी, ते त्यांना घेऊन गेले होते बाहेर. फक्त एकटाच राजा होता, योशियाऊ. ויצב המלך את כל העם לאמור עשו פסח להשם לאלוהיכם ככתוב על ספר הברית הזה. טוב, सगळं झाल्यावरती नंतर पेसकच्या वेळेला बोलले पेसक सगळ्यांनी करायचा. आणि इकडे पुढच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की לא נעשה הפסח הזה בימי השופטים אשר שפטו את ישראל וכל ימי מלכי ישראל ומלכי יהודה. טוב, שופטים जे होते म्हणजे शमुएल नवी, केन पर्यंत, म्हणजे इन्क्लुडिंग दावीद आणि इन्क्लुडिंग श्लोमो अमेलेक, त्यांच्या दिवसामध्ये जसा पेसक होता, म्हणजे मोठाच्या मोठा सगळे लोक यायची पेसकला येरुशलेम मध्ये, आतने जायचे, जसं लिहितायत केन मसकत पेसक मध्ये, इकडे बतीम चेंज करायचे, कुर्बान पेसक खायचे सगळे एकत्र म्हणून. तसाच परत योशियाऊनी पण परत केला. आणि शोफ्तीमच्या मध्ये जसा होता त्यावेळेला अंटील श्लोमामेलेक पर्यंत, तिथपर्यंत तसा परत योशियाऊच्या दिवसामध्ये परत पेसाख झाला. की אם ב18 שנה למלך יאשיהו נעשה הפסח הזה להשם בירושלים. तसाच पेसक 18 वर्ष
राज्य केल्यानंतर योशियाहूच्या नंतर तो पण तसाच यरुशालेममध्ये परत तेवढा मोठा पेसा केला गेला. וגם את האבות ואת הידונים ואת הטרפים ואת הגילולים את כל שיקוציהם, כל שיקוצים אשר נראו בארץ יהודה ובירושלים בעיר ביאר יאשיהו למען הקים את דברי התורה הכתובים על ספר אשר מצא חלקיהו כהן בית השם. יקרא לילי ואת האבות, אבות את האובות, אוב, בעלת האוב, ज्याच्यामध्ये सियांसचा जो आबोधा झाला जातो. यदोनिम यदोनिम मध्ये शुआल, शुआल म्हणजे जॅकल, जॅकलची हड्डी ते तिकडे ठेवायचे बगळेच्या मध्ये आणि मग त्याच्या तोंडातनं कुठले कुठले ऑब्विसली ते शेमोत तुमाची नावं बोलायचे काय 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 आणि त्याच्यानंतर तो अवधा जरावचा त्यांच्या तोंडात त्यांना पुढचा अतिदोत म्हणजे अतिदोत फ्युचर सांगायचा. वेद तेराफिम, तेराफिम मागच्या आपण परशमध्ये बघितलं, ह्याच परशमध्ये मागच्या याच्यामध्ये राखेलच्या याच्यामध्ये लवान पेराशिम राशीकडे तिथं चुवत מדברים על ידי כשפים, तिकडं ते शेप होता माणसांचा. मसरत अबोधामध्ये लिहिलंय की तरफिम जे होते ते होता बेखोर, म्हणजे जो कुठला पहिला बॉर्न जो कीड आहे त्याचा डोक्याला घ्यायचे, त्याच्या जिभेच्या खालती तुमाचं कुठलं नाव ठेवायचे आणि मग तो बोलायचा. कॅन मागच्या ह्या परशमध्ये आपण बघितलं ऑलरेडी, राखेल बसली तिच्यावरती. तिकडे पण तो पण लवान कॅन सेम सेम गत त्याची अबोधा जरा माणसाचा डोका घेऊन मुंडका घेऊन त्यातनं बोलायला त्याला काय प्रॉब्लेम नाही. पण त्याची पोरगी बोलते देरेक नशिमली, म्हणजे मला निदा आलाय तोय वहिली, म्हणजे तो तिकडनं पळून गेला तिकडनं. बोलता काय ना तिकडे त्याचा डोका घेऊन त्यातनं बोलायला त्याला काय प्रॉब्लेम नाही. ते देरेक नशिमली तर तो तिकडे राहू नाही शकला, तिकडे उभा नाही राहिला. וכמוהו לא היה לפניו מלך אשר ישב אל השם בכל לבבו ובכל नफशो וכל מאודו וכל תורת משה ואחריו לא קם כמוהו. כן, त्याच्यासारखा कोणच राजा नव्हता त्याच्यापर्यंत. כמוהו לא היה לפניו מלך אשר שב את השם בכל לבב, म्हणजे त्यांनी इकडं अशर शाव म्हणजे इकडं डिस्कशन आहे की ओ मे बी योशियाऊ होता बाल छुवा. बोलतात कसं काय, बोलतात 8 वर्ष असल्यापासून तो देवाचं काम करते. बोलतात 8 वर्ष पहिले तो बेमेत नव्हता सदिक ओ मे बी कॅन. पण शाव बोलतात खूप सारे मेफर्सिम, सगळे सगळे ऑलमोस्ट सगळे 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 मेफर्सिम बोलतात की शावचा अर्थ आहे की त्यांनी खूप साऱ्या लोकांना रिटर्न आणला. छुवा जो होता जो केला त्यांनी तो खूप मोठ्या लेवलचा छुवा त्यांनी केला. सगळ्यांचे बेमेत गोष्टी ज्या होत्या त्याने डिस्ट्रॉय केल्या. אך לא שב השם מחרון אפו הגדול אשר חרה אפו ביהודה על הכעסים אשר הכיסו מנשה. שוב פירוש मनाशे नाही फक्त मनाशे, त्याच्यानंतर हे. पण इकडं आपण इकडं प्रश्न विचारायला पाहिजे की कसा काय झाला की आशेमनी चुवा एक्सेप्ट नाही केला. मसकत मध्ये लिहिला आहे की ही लोक जी होती त्याच्या दिवसामध्ये योशियाहूच्या दिवसामध्ये ते बाहेर बाहेर दती दाखवायचे, म्हणजे चुवा करतात हे करतात. पण घरी बोलत त्यांच्या घरी सगळे अबोधा जरा त्यांच्या कपाटामध्ये बसलेले होते. कॅन दरवाजा मागे त्यांच्या टेलिव्हिजन होता, म्हणजे दिसायला तो दती आणि घरामध्ये त्याच्या टीव्ही. त्याच्यामध्ये ते बोलतात कॅन म्हणजे फक्त बाहेरनं तो दती होता, आतमधनं नाही, आणि म्हणजे बेमेत नव्हता. त्याच्यामुळे योशियाहूला माहिती नव्हता. आणि जरी कोण लोक आली घरी चेक करायला ते दरवाजाच्या मागे असल्यामुळे अगोदर जरा त्यांना सापडायचं नाही कुठं त्यांच्या अगोदर जरा सगळं त्यांना योशियाहूला वाटला की सगळी लोक चुबा केलाय. आणि त्यामुळे बोलतात हशेमची जो राग जो आहे तो नाही गेला. बोलतात אך לא שב השם מחרון אפו הגדול אשר חרה אפו ביהודה וכל הכעסים
אשר הכיס מנשה. ויאמר השם גם את יהודה אסיר מעל פניי, काशेर ओसारती येत इस्रायल, जसा आम्ही त्यांना बाहेर काढला इस्रायल लोकांना, तसाच मी यहुदाच्या लोकांना बाहेर काढीन. ומאסתי את העיר הזאת, ירושלים, אשר בחרתי את ירושלים, ואת הבית אשר אמרתי יהיה שמי שם. כן, डिफिकल्ट आहे वाचायला, पण लिहितात तिकडं उमासती, मासती म्हणजे निमासती, म्हणजे मला घाण वाटते, मला किळस येते या सिटीची. ज्याच्याबद्दल मी लिहिलं आहे, את בחרתי את ירושלים ואת בית, घर त्याच्याबद्दल, अशर אמרתי יהיה שמי שם, माझं नाव तिकडं असेल, तिची मला किळस येते. ויתר דברי יאשיהו וכל अशर עשה, הלא הם כתובים על ספר דברי הימים למלכי יהודה. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघू दवרי यमीमध्ये, जेव्हा आपण येऊ तेव्हा आपण तिकडे बघू. थोडंसं अजून बघू आपण. बोलतात बियमाव आला परो, मी इकडे ताणीत पण उघडला होता थोडंसं बघायला, थोडा आपण एक सीड करतोय, पण 1 मिनिटमध्ये आपण फक्त बघू. बियमा मी फक्त तुम्हाला सांगतो इकडे काय लिहिलंय, म्हणजे बियमाव आला परो נכו מלך מצרים על מלך אשור על הנהר פרת, וילך המלך ישעיהו לקראתו וימיתהו במגידו किरेओतो येतो. तो हा पसूक जो डिफिकल्ट पसूक आहे, त्याचं लिटरल ट्रान्सलेशन असं आहे, बियामा त्याच्या दिवसामध्ये परो नेखो डिसेबल्ड परो होता, मिस्राईमचा राजा. तो आला वॉरला अशूरमध्ये. अशूर लेबनॉन, लेबनॉनमध्ये आराम, כן, लेबनॉनच्या मध्ये जायच्यासाठी अशूर, मिस्राईमला वॉर करायचा होता लेबनॉन बरोबर, इजिप्तला वॉर करायचा होता लेबनॉन बरोबर, आणि त्याला जायचा होता, क्रॉस करायचा नार पेरात इस्रायलमधला, इस्रायलमध्ये त्याला क्रॉस करायचा होता वरती. बोलतात नाही जाशील, अलाउड नाही तुला जायला. बोलतो मग नाही जायला अलाउड आहे, आपले रिलेशन्स आहे, आपले आपले आपण मित्र आहोत, इजिप्त आणि इस्रायल मित्र आहेत. बोलतात काय बोलतात, मित्र मित्र, पण नाही अलाउड. बोलतात तिकडे त्यांनी त्याला मारून टाकला परो नेखो. आपण इकडे गमारामध्ये तुम्हाला सांगतो, गमारामध्ये काढलंय, गमारामध्ये इकडे स्टोरी लिहिलंय काफ गिमेल, पण इकडे लिहिलं आहे की על החרב, תנו רבנן חרב שאמרו אינו צריך לומר חרב שאינו של שלום, म्हणजे भांडण्याची, जेव्हा बोलतात सगळी लोक जेव्हा हशेम लिहिलेला वागतात, तेव्हा अफिलू तलवार जी आहे ती पण तुमच्या राज्यामध्ये नाही जाणार. बोलतात कुठल्या तलवार बद्दल लिहिलं आहे, तलवार जी शालोमची तलवार आहे. शालोम म्हणजे त्यांची फ्रेंडशिप आहे, आणि तो आपल्याकडे वॉरना नाही येते, तो चाललाय वॉरला दुसरीकडे, तो पण आपल्या सिटीमधनं जाणार नाही. बोलतात खरेब लो तावो, इशायाहू बोलला, आणि इशायाहू बोलला की सगळी लोक माझी चुबा केलेली लोक आहेत. ऑब्विसली मला काय फरक नाही पडत, मला कोणाची टाईज नको आहेत, मला नाही पाहिजे मित्राईम, नाही पाहिजे आराम, नाही पाहिजे मला अशूर, मला कोण नाही पाहिजे, मी एकटा मस्पीक आहे. बोलतात तिकडे त्यांनी बोलला फाओनी, मला तू जागा दे, मला काय तू भांडणं उकरतोय, आपले दोघांचं सगळ्यांचं चांगलं आहे. बोलतात ते अफिलू खेरफ शालोम होता वो नाही जाणार, आणि त्यामुळे त्यांना जाऊ नाही दिला. त्यांनी वॉर केली, फरोनी त्या इजिप्तने वॉर केली इशयाऊ बदी. त्यांनी सांगितलं फक्त इशयाऊला मारा. गमारामध्ये लिहिलाय, तिकडे लिहिलाय असा होतो एक केवागा, म्हणजे त्याला मेसनेनेच सारखा केला, त्याला चाळणीसारखा केला त्याच्या बॉडीला. इकडे बोलतात का असा केला, असा गुफो के केवागा, बोलतात चाळणीसारखं त्यांनी त्याची बॉडी केली. אמר רבי שמואל בר נחמני, אמר בר נחמני, מפני מה נעשה ישעיהו קט עלי פנישמן, מפני שהיה לא למלך בירמיהו ולא נמלך. म्हणजे त्यांनी यिर्मयाहूला विचारायला पाहिजे होता, यिर्मयाहूला विचारायला पाहिजे होता की त्यांना जाऊ द्यायचा की नाही, त्यांनी विचारला नाही. आणि का त्यांनी विचारला नाही, कारण की त्याला गॅरंटी होती की सगळी लोक चुबा केलेली आहे, चुबा केलेला आहे तोरामधून, त्याला गॅरंटी आहे की त्याला काय त्रास नाही होणार, आणि त्यामुळे त्यांनी यिर्मयाहूला नाही विचारला, आणि त्याच्यामुळे त्याला पनिशमेंट मिळाली, आणि त्याला मारले गेला. आणि त्यांनी काय केला, וירכבהו עבדיו מת ממגידו ויביאו ירושלים ויקרבהו בקבורתו, ויקח עם הארץ את יואחז בן יהושיהו וימשכהו אותו וימליכו אותו תחת אביו. עם הארץ, सगळ्या लोकांनी
योआहाजला घेतला आणि त्यांनी त्याला राजा केला. तो होता नाही सगळ्यात मोठा किंग, सगळ्यात मोठा त्याचा मुलगा. तो होता 2 नंबरचा मुलगा. हे आपण बघू पुढच्या चॅप्टर्स मध्ये. पण त्यांनी त्याला हे केला. בן 23 שנה יואחז למולכו ושלוש חודש מלך בירושלים ושם אמו חמוטל בת ירמיהו מלבנה. ירמיयाहूची पोरगी होती योशियाहूची बायको आणि तिच्या पोराला केला 3 महिने होत होतं फक्त. आणि त्यात लिहिलंय ויעש הרע בעיני השם ככל אשר עשה אבותיו. אבותיו עמון מנשה त्यांच्यासारखं त्यांनी वाईट गोष्टी केला. ויסרהו פרעה נכו. बोलते परो नेखो आला तिकडं इसी तो तिकडं आला बोलते हे काय लहान पोराला राजा करतात मला नाही पाहिजे मला नाही पाहिजे मला तर नाही पाहिजे तर त्यांनी कोणाला केला ויסרהו פרעה נכו בריבלה בארץ חמת ממלוך בירושלים וייתן עונש על הארץ 100 כיכר כסף וכיכר זהב. त्यांनी पनिशमेंट टाकली मला तुम्ही 100 כיכר כסף 100 पोती सोनं पाठवा וימלוך פרעה נכו את אליקים. आणि אליקים त्यांनी पाठ केला בן יאשיהו תחת יאשיהו אביו ויסב את שמו योयाकीम. त्याचं नाव पण त्यांनी चेंज केला. बोलतात त्यांनी नाव का चेंज केला त्याला लक्षात राहायला प्रत्येक वेळेला की कोणी त्याला राजा बनवलाय. ואת יואחז לקח तो घेऊन गेला त्याला ויבוא מצרים וימות שם. आणि योआहाज तिकडे मृत्यू झाली. והכסף והזהב נתן יהויקים לפרעה, אך העריק את הארץ לתת את הכסף על פי פרעה, איש כערכו, נגש את הכסף ואת הזהב, את העם הארץ לתת לפרעה נכו. तो त्यांना तिकडं त्याच्यावर चांगले टाईज होते आणि ते त्याला पैसे चढवायचे. בן 25 שנה יהויקים במולכו, ו11 שנה מלך בירושלים, ושם אמו זבודה בת פדיה מן רומה. ויעש הרע בעיני השם ככל אשר עשו अवोताव. तो पण राजा चद्दिक नव्हता आणि सगळे वाईट गोष्ट ज्या होत्या जशा मेनशे आमोन त्यांनी केल्या त्या पण त्यांनी केल्या. पुढच्या चॅप्टर मध्ये आपण नेबुखादनेस्सार आणि डिस्ट्रक्शन टेम्पलचा 2 चॅप्टर मध्ये पुढच्या 2 चॅप्टर मध्ये अख्खा दानियलचा पुस्तक जो आहे तो आपण कव्हर करू समरी मध्ये. जेव्हा आपण दानियल मध्ये तेव्हा आपण हे जे पसुकीम आहे ते आपण अजून जास्त शिकू. त्याचा आपण प्रयत्न करू सगळा जो मेन मसाला जो आहे तो आणायला, कारण की विदाऊट दे पसुकीम फक्त ड्राय होते. तर सगळ्यांना शबुआतो प्रश्न जर असतील ते विचारा, नाही तर बेजाशिम आपण इकडे थांबू. भेटू आपण परत वेनसडेला गमाराच्या शेवमध्ये. शबुआतो. שבוע טוב רבי. शबुआतो. תודה רבה. Thank you. Disconnect.